आजारीकरण विरोधी मंचाने आयोजित केलेला हा जो आज परिसंवाद आहे, या निमित्ताने इथे मंचावर उपस्थित असलेले तसेच आपण सगळे या सभागृहात उपस्थित असलेले जाणकार श्रोते आणि जाणकार आयोजक, या परिसंवादामध्ये बोलणारे 3 डॉक्टर मला दिसत आहेत. डॉक्टर संजय, डॉक्टर मिलिंद, डॉक्टर मच्छिंद्र आणि मी चौथा डॉक्टर सुनील. आम्ही कोणीही नीट परीक्षा दिलेली नाही आणि आम्ही डॉक्टर असलो तरी आम्ही आमच्यापैकी एकही जण मेडिकलचं डॉक्टर नाही, हे आमचं भाग्य आहे. त्यामुळे डॉक्टर जरी असलो तरी आम्ही ते नाडीवाले डॉक्टर नाहीये, आम्ही अनाडी डॉक्टर आहोत. आणि आम्ही अनाडी डॉक्टर ह्या नाडीवाल्या डॉक्टरांची जी काही परीक्षा होते याच्यावर बोलतोय. मला जो विषय दिलाय तो बहुपर्यायी प्रश्न, MCQ नावाचा जो लोकप्रिय त्याला टर्म आहे, त्या प्रश्नांची मर्यादा. एकूणच त्याच्या आधी, या विषयाकडे जायच्या आधी एक मिनिटभर जर आपण असा एक अंदाज घेतला, शिक्षण पद्धतीमधले जे काही प्रमुख घटक आहेत ते कुठले कुठले घटक आहेत. सगळ्यात टॉपला विद्यापीठ आहे, त्याच्या खाली महाविद्यालय आहे, त्याच्यानंतर प्राध्यापक आहेत, विद्यार्थी आहेत. या सगळ्यांच्या शिक्षणानंतर ते जे विद्यार्थी जिथे कुठे जातील ती इंडस्ट्री आहे, मेडिकल इंडस्ट्री असेल. आणि या सगळ्यांना घडवणारे बिघडवणारे मध्ये एक सिस्टम आहे, कोचिंग क्लास आहे. या सगळ्या व्यवस्थेमध्ये शिक्षण व्यवस्था ही कशी असली पाहिजे, तर ती 2 पद्धतीची शिक्षण व्यवस्था आपल्या देशामध्ये आहे. आणि ती त्यातली कुठली आणि कशी असली पाहिजे, तर पहिला जो प्रकार आहे तो आहे व्यवस्था केंद्रित पद्धत, आणि दुसरा जो प्रकार आहे तो आहे विद्यार्थी केंद्रित पद्धत. व्यवस्था केंद्रित पद्धत म्हणजे काय, की ज्याच्यामध्ये एक व्यवस्था आहे, म्हणजे ही जी आपण सांगितली NTA, एक बॉडी असते कुठली तरी, आणि ती पुढे काय करते, व्यवस्था राबवते. व्यवस्था राबवते म्हणजे काय करते, ती परीक्षा घेते, आणि परीक्षा घेतल्यानंतर काय करते, निकाल लावते. हा जो निकाल लावण्याचं जे काम या एजन्सीकडे आहे ती आहे व्यवस्था केंद्रित पद्धत. तर या व्यवस्था केंद्रित पद्धतीमध्ये असं सांगितलं जातं की ही खूप मोठी संख्या आहे, विद्यार्थी संख्या. म्हणजे नीटची जी पहिली परीक्षा झाली 3 मेला, त्याला 22 लाख मुलं बसली होती, आणि ती पेपर फुटीमुळे रद्द झाली. त्यामुळे ज्यांचा विश्वास उडाला आणि ती संख्या कमी झाली, आणि 21 जूनला झालेल्या परीक्षेमध्ये 20 लाख मुलं बसली, 2 लाखाने कमी झाली. हा आपल्या व्यवस्थेवरचा विश्वास, निकाल लावला त्याच्यावरचा हा विश्वास. या सगळ्या ज्या परीक्षा आहेत अशा पद्धतीच्या, ह्या अशा घ्याव्यात का, हा खरा मुख्य प्रश्न आहे. व्यवस्था केंद्रित परीक्षा पद्धतीमध्ये असं सांगितलं जातं की हो, ह्या अशाच घेतल्या पाहिजे, MCQच्याच माध्यमातून घेतल्या पाहिजे. आणि त्याची कारणं त्यांनी दिलेली आहेत. त्यातलं सगळ्यात महत्वाचं कारण ही मोठी विद्यार्थी संख्या, 22 लाख मुलं बसले. एवढ्या मुलांचा निकाल कसा लावायचा, तो वेगवान लागला पाहिजे. MCQ पद्धतीमध्ये तो वेगवान लावण्याची व्यवस्था आहे. कम्प्युटरच चेक करतो, ABCD सगळे पटपट 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 5 मिनिटात निकाल. त्यामुळे वेगवान निकाल ही त्याच्या मागची एक भूमिका आहे. MCQ घेतले पाहिजे. त्यानंतर या सगळ्या परीक्षेचं मूल्यमापन हे कॉम्प्युटर करतं, संगणक करतं. त्यामुळे वैयक्तिक असं काही परीक्षकाचा काही बायस त्याच्यामध्ये राहत नाही. मला अमोल खुन्नस आहे त्यामुळे याला नापासच करतो, पाहतोच कसा पास होतो, असं काही मला MCQ मध्ये करता येणार नाही, कारण ते कम्प्युटर काम करतो सगळं. आणि त्यामुळे या MCQचं एक समर्थन केलं जातं. अलीकडच्या काळात खरं म्हणजे हे MCQ वगैरे केव्हा आलं, खूप जास्त होते, नाही याचं नाही, आधी नाही, पण कोविड काळानंतर
MCQचा बोलबाला खूप वाढला. याचं कारण डिजिटल लर्निंगचे प्लॅटफॉर्म आणि त्या निमित्ताने निर्माण झालेली एक इंडस्ट्री आणि त्या निमित्ताने निर्माण झालेला कोट्यावधीचा एक बाजारपेठ, याच्यामुळे ही MCQची चलती जरा अलीकडच्या काळात वाढली. आणि मग या सगळ्या परीक्षेमध्ये आंदोलन आहे आणि हे आंदोलन यशस्वी झालं ते खूप काही मर्यादित अंशाने यशस्वी झालं. हे माझ्या मित्रांनी डॉक्टर मच्छिंद्र यांनी सांगितलेलं ते अगदी बरोबर आहे. हे आंदोलन यशस्वी झालेलं, हे आंदोलन मुळात का झालं तर ते खूप मोठा असंतोष युवकांचा परीक्षांच्या संदर्भातला आणि एकूणच शिक्षण बद्दलचा, तर त्या आंदोलन हे याचं प्रतीक होतं की हा सगळा असंतोष व्यक्त झाला. ही प्रक्रिया ही विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अत्यंत आव्हानात्मक आणि भ्रमनिरास करणारी आहे. तर यावर काय करायला पाहिजे आपण, की एखादं आंदोलन आलं आणि त्या आंदोलनात काही मागण्या मान्य झाल्या आणि त्यातून काही कायदे झाले तर त्याने ते यशस्वी होईल असं नाही आहे. तर यासाठी काय करायला पाहिजे तर हे दर्शवणारं पहिलं वाक्य या पुस्तकात आहे चव्हाणांच्या, आणि ते वाक्य मार्क्सचं वाक्य आहे. आणि त्या वाक्यामध्ये ते की म्हणलं, टू बी रॅडिकल इज टू ग्रास्प थिंग्स बाय द रूट. आपल्याला रॅडिकल व्हायचं असेल तर मुळाशी जावं लागेल. भारतातील शिक्षण व्यवस्थेच्या अनेक ज्वलंत प्रश्नांशी आपल्याला जोडून घ्यावं लागेल, त्याच्या मुळाशी जावं लागेल, तर आपण यावर काहीतरी तोडगा, एक आशादायक तोडगा निर्माण करू शकू, अशा विश्वासाने हे पुस्तक लिहिलं गेलं. खाजगी शिक्षणाचा उद्योग हा जसा आहे तसा शिक्षणाचाही देखील उद्योग आहे, आणि त्याच्याही जोडून की सर्वच भारतातल्या आणि जगातल्या संस्कृतीशी जोडलेल्या, संस्थांशी जोडलेल्या घटकांचं उद्योगीकरण झालेलं आहे. त्याला उद्योग बनवण्याची प्रक्रिया ही भांडवलशाहीनंतर आकाराला आलेली आहे. या संदर्भात अडोर्नो होर्खायमर यांनी डायलेक्टिक ऑफ एनलायटनमेंट नावाचं पुस्तक लिहिलं आणि त्यांनी सांगितलं त्यात संस्कृती उद्योग नावाचं एक चॅप्टर आहे. आणि त्यामध्ये ते म्हणतात की संस्कृतीला, या भांडवलशाही व्यवस्थेमध्ये संस्कृतीला सवंग बनवलं गेलेलं आहे आणि त्याला उद्योगाचं स्वरूप आणलं गेलेलं आहे. मग आपलं फक्त शिक्षणच उद्योग झालेलं नाही आहे, तर आपली कुटुंब व्यवस्था, आपलं, मी असं ऐकलं की काही ठिकाणी भाड्याने नातेवाईक आणि भाड्याने कुटुंब मिळू शकतं आजकाल. आपली लग्न व्यवस्था ही सुद्धा उद्योग झालेली आहे. अनेक म्हणजे आपल्या सामाजिक संस्थांच्या अनेक अंगांना या उद्योगाने ग्रासलेलं आहे. आणि हे पुढं जागतिकीकरण, उदारीकरण आणि खाजगीकरणाच्या प्रक्रियेने आणखीन गतिमान केलं. प्रवेश परीक्षा आणि स्पर्धात्मक परीक्षांवर आधारलेलं शिक्षणाचं हे मॉडेल 1990 नंतर भारतामध्ये जागतिकीकरण, उदारीकरण आणि खाजगीकरणाच्या प्रक्रियेने आणखीन बळकट झालं. नीट, जेईई, पेट, सेट, नेट अशा अनेक स्पर्धा परीक्षा या आल्या. स्पर्धा परीक्षांमधनच गुणवत्ता सिद्ध होते आणि मग वरच्या पातळीवरचं शिक्षण आणि त्या शिक्षणाशी जोडलेले सर्व नोकऱ्यांसारखे अनेक लाभ, इतर लाभ हे त्यांना मिळतील की ज्यांच्याकडे गुणवत्ता आहे. तेव्हा गुणवत्ताच्या संकल्पना अतिशय चुकीच्या पद्धतीने मांडल्या गेल्या आणि या शिक्षण उद्योगाला पूरक अशा पद्धतीने त्याची मांडणी झाल्यामुळं की या प्रकारच्या स्पर्धा परीक्षा आणि त्या स्पर्धा परीक्षांशी जोडलेली संबंध परीक्षा यंत्रणा ही पुढे अस्तित्वात आली. या परीक्षा अनिवार्य झाल्या, त्या अत्यंत गुंतागुंतीच्या आणि किचकट बनवल्या गेल्या, तांत्रिक बनवल्या गेल्या, खर्चिक झाल्या, ऊर्जा आणि वेळ खाणाऱ्या अशा झाल्या. या पुस्तकेत गाओ काओ नावाच्या चीनमधल्या प्रवेश परीक्षेचा उल्लेख केलेला आहे. तर 4 दिवसांची आणि 9 तासांची अशी ही परीक्षा आहे. आणि या परीक्षेतून किती मनस्ताप झाला चीनमधल्या विद्यार्थ्यांना, आणि आत्महत्यांची अनेक प्रकरणं त्यातून घडून आली. 11,30,500 कोटींची उलाढाल चीनमध्ये या एका परीक्षेभोवती जोडलेली अशी उदयाला आली.
भारतात देखील 11,30,000 कोटींची उलाढाल स्पर्धा परीक्षांशी जोडून होते आणि या उद्योगाचा आकार 58,000 कोटींपर्यंत आहे आणि तो वाढतोय, असं ते त्या पुस्तकात मध्ये म्हणतात. यातून निर्माण झालेले आर्थिक ताण, यातून निर्माण झालेले मानसिक ताण, हे त्यांचं भयानक स्वरूप हे देखील त्यातून व्यक्त होतंय. आणखीन एक महत्वाचा मुद्दा की या मला दिलेल्या विभागामध्ये आहे तो म्हणजे विषमतेशी जोडलेला आहे. खाजगी शिकवणी उद्योग हा विषमतेवर आधारलेला आहे आणि विषमता वाढवणारा देखील आहे. यातून मोठ्या संख्येने असलेल्या वंचित, आर्थिकदृष्ट्या कमकुवत, सामाजिक सांस्कृतिकदृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांना वर्जिततेला सामोरं जावं लागतं. वर्जितता, सामाजिक वर्जितता, सोशल एक्सक्लुजन ही अशी एक प्रक्रिया आहे की ज्यामध्ये काही घटकांना वगळलं जातं. जे विशेषतः की जे दुर्बळ आहेत, मागासलेली आहेत, कमी महत्वाचे आहेत, मायनॉरिटी मधले आहेत, स्त्रिया आहेत, विशिष्ट जेंडरचे, विशिष्ट कास्टचे, क्लासचे लोक वगळले जातात. अशी एक प्रक्रिया ही अस्तित्वात आहे. या अर्थाने सैद्धांतिक मांडणी काही अभ्यासकांनी केलेली आहे. आणि यामध्ये या वर्जिततेला सामाजिक अन्याय, सोशल इनजस्टिस हा देखील जोडलेला आहे. समाजामधली ही अंगभूत विषमता, समाजामध्ये प्रत्येक समाजामध्ये अंगभूत विषमता असते अनेक आधारावर. भारतामध्ये जाती व्यवस्था हे त्या अनेक विषमतांना जोडलेलं आणखीन एक डायमेन्शन आहे. तर या अंगभूत असणाऱ्या विषमता या वेगवेगळ्या गोष्टींमध्ये पाझरत आलेल्या असतात. अगदी सगळ्या सामाजिक संस्था किंवा समाजाच्या प्रत्येक घटकामध्ये आलेल्या असतात. त्या शिक्षण व्यवस्थेमध्ये आणि त्या प्रवेश परीक्षा आणि त्याच्याशी जोडलेल्या उद्योगामध्ये देखील येणं अत्यंत स्वाभाविक आहे. त्यामुळे भारतातील जाती व्यवस्था, वर्ग व्यवस्था, लिंगभाव, विषमता, प्रांत, भाषा, धर्म यावर बसलेल्या विषमता यांचा सरळ संबंध या स्पर्धा परीक्षा आणि शिकवणी व्यवस्थेशी जोडलेला आहे. मध्यम वर्ग, कनिष्ठ वर्ग, गरीब यांना स्पर्धा परीक्षांवर आधारलेली खाजगी शिकवण्यांना प्राधान्य देणारी व्यवस्था नाकारते, बाजूला टाकते, खड्यासारखी वगळते. असं शिक्षण घेतलं तरच भविष्य उज्ज्वल होईल असा एक रूढ समज या व्यवस्थेने रुजवलेला आहे आणि त्यामुळं पालकांचं आणि सर्वसामान्यांचं मोठ्या प्रमाणात शोषण होतं. मी असे खूप सामान्य कष्टकरी वर्गातले लोक बघितलेले आहेत की जे पोटाला चिमटा काढून आपल्या मुलांना शिकवतात आणि या स्पर्धा परीक्षांसाठी सुद्धा तयारी करतात. त्याच्यासाठी प्रचंड मोठा कर्ज काढून त्यांना शिकवतात. पण दुर्दैवाने अशांपैकी फार थोडी मुलं ही पुढे जातात आणि बाकीच्यांना अशा एका प्रचंड मोठ्या भ्रमनिरसाला सामोरं जावं लागतं. अजून एखादा मिनिट, 1-2 मिनिट. सामाजिक विषमता ही त्याच्याशी जोडलेली आहे. वर्ग, जात, लिंगभाव, प्रांत यांची ही विषमता आंतरछेदक आहे, एकमेकांना व्यापणारी आहे. तेव्हा तुम्ही गरीब असता, आदिवासी असता, खालच्या जातीचे असता, ग्रामीण भागातले असता, तेव्हा या सगळ्या स्पर्धा परीक्षातून तुम्ही वगळण्याची प्रक्रिया सुरू होते. आणि त्याच्याशी जोडून सामाजिक भांडवलाची कमतरता हा एक महत्वाचा मुद्दा आहे. पियर बोर्द्यू नावाचा एक फ्रेंच समाजशास्त्रज्ञ आहे. तो म्हणतो की तुम्ही गरीब असला की तुम्ही या सगळ्या लाभांपासून वंचित राहता, पण त्या गरीबाशी म्हणजे आर्थिक भांडवलाशी जोडून अन्य काही भांडवल पण आहेत. त्यामध्ये सामाजिक भांडवल आणि सांस्कृतिक भांडवलाची चर्चा ते करतात. ते म्हणतात की गरीब विद्यार्थ्यांना, खालच्या वर्गातल्या, खालच्या जातीतल्या, आपण भारतीय संदर्भात विचार केला तर, आणि ग्रामीण भागातल्या, आदिवासी भागातल्या लोकांना की सामाजिक भांडवल नसतं. म्हणजे काय की त्यांचे नातेवाईक कुठले वरच्या पदावर नसतात, त्यांचे नातेवाईक कुणी सत्ताधीश नसतात, सत्ताधीशांशी संबंधित नसतात, त्यांचं शहरामध्ये देखील नातेवाईक नसतात. आणि अशा सामाजिक भांडवलाच्या कमतरतेमुळं देखील स्पर्धा परीक्षांमधनं यश मिळवणं हे त्यांना दुरापास्त होतं. शाहू महाराजांनी खालच्या जातींसाठी हॉस्टेल्स आणली आणि राखीव जागा आणल्या, पण आणि तीच व्यवस्था आपल्या घटनेमध्ये आली आणि ती संस्थीकृत झाली. पण दुर्दैवाने
की खाजगी शिक्षणाची व्यवस्था आणि रिझर्वेशन यांच्यात काही तारतम्य दिसत नाही आपल्याला. कारण ही सबंध खाजगीकरणातून उदयाला आलेली व्यवस्था ही राखीव जागांच्या लाभापासून वंचित करते. एक MHRDचा एक अहवाल सांगतो की साधारण 14 ते 18% मुलं अनुसूचित जाती जमातीतली ही 10वी पास होतात. म्हणजे 12वी पास होतात. म्हणजे 12वी पास होऊन राखीव जागांचा लाभ घेण्याची शक्यता ही फक्त या 18%, 14 ते 18% विद्यार्थ्यांनाच प्राप्त होते. आणि तेव्हा बघा की आपण वर्जिततेचं किती मोठा कॅनव्हास आपल्याला समोर येतो की स्पर्धा परीक्षा आणि खाजगी शिक्षणाची जी व्यवस्था आहे ती भारतातल्या बहुसंख्याक वर्जित बहुसंख्याकांना बाजूला ठेवते. आणखीन काही मुद्दे आहेत पण आता वेळेच्या अभावामुळे मी ते थांबवते. अशीच अच्छा ओके मला वाटलं. हा तर मग या व्यवस्थेला महात्मा फुले म्हणतात की विद्या ही गती देते, तुमच्या जीवनाला गतिमत्व देते. आणि ही गतिमत्वाची संधी आपण जर बहुसंख्याकांना नाकारत असू स्पर्धा परीक्षातून आलेल्या वर्जिततेमुळे, तर आपल्याला पुनर्विचार करायला पाहिजे. कारण म्हणजे गांधी, टागोर आणि बरेच भारतातले आणि जगभरातले पावलो फ्रेरे वगैरे सारखे शिक्षण तज्ज्ञ म्हणतात की सर्वांना न्याय मिळेल आणि सर्वांना ऍक्सेस मिळेल आणि सर्वांना पुढं आणि वरती जाण्याची संधी मिळेल, अशा प्रकारची शिक्षण व्यवस्था आपण आकाराला आणला पाहिजे. पण दुर्दैवाने भारतातील शिक्षण व्यवस्थेमध्ये जाती व्यवस्था, शिक्षणातली जाती व्यवस्था ही आकाराला आलेली आहे आणि यामध्ये अगदी थोड्यांनाच पुढं संधी मिळेल अशी व्यवस्था आहे. तर हे आपल्याला चित्र बदलायचं असेल तर आपल्याला खूप वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रयत्न करायला पाहिजे. शिक्षणाचं सरकारीकरण, शिक्षणाचं खाजगीकरण माहिती आहे आपल्याला, शिक्षणाचं सरकारीकरण की जसं दिल्लीमध्ये आपनी थोडासा प्रयत्न केला आणि त्याला खूप चांगले प्रतिसाद मिळाला, तो एक उपाय आहे. शिक्षणावरचा सरकारचा खर्च वाढला पाहिजे. अजूनही आपण 2%, 2.5% असा खर्च, तो किमान 6% तरी शिक्षणावरचा खर्च आपला असला पाहिजे. तज्ज्ञांच्या मदतीने सबंध शिक्षण संरचनेची पुनर्रचना केली पाहिजे. आणि ही पुनर्रचना करताना आपण सांस्कृतिक सामाजिक घटकांना महत्व दिलं पाहिजे की हे कसं होईल. उदाहरणार्थ श्रमप्रतिष्ठा वाढवणं हा संस्कृतीशी जोडलेला मुद्दा आहे. तो तुमच्या छोट्या मोठ्या घटकांच्या छोट्या छोट्या कृतीतून तो व्यक्त झाला पाहिजे. किंवा समन्यायाची भूमिका, तर हे आपल्याला रुजवावे लागेल आणि त्यासाठी तशी मूल्य निर्माण करणारी पुस्तकं, पाठ्यक्रम, अभ्यासक्रम हे आले पाहिजे. आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक दर्जा तपासून प्रत्येकाचं लोकेशन हे आयडेंटिफाय करणारी व्यवस्था जर आपल्याला निर्माण करता आली तर ते खूप चांगलं होईल. आणि मला वाटतं की जात आधारित जनगणना हा त्याच्याकडे टाकलेला एक भाग होता की प्रत्येक विद्यार्थ्याचं लोकेशन कळालं पाहिजे. अशी एक यंत्रणा आपल्याला तयार करता येईल का की तो विद्यार्थी ग्रामीण भागातला असेल तर त्याचं लोकेशन वेगळं आहे, तो खालच्या जातीचा, खालच्या वर्गातला असेल, तो मायनॉरिटी मधला असेल, तर अशा विद्यार्थ्यांचं आयडेंटिफिकेशन, लोकेशन हे आपण जर गृहीत धरलं, ते जर आपल्याला नेमकेपणाने मोजता आलं, त्याला आयडेंटिफाय करता आलं, तर त्यांना पुढं आणणारी एक व्यवस्था, जसं अंत्योदय म्हणतो आपण की शेवटच्या घटकाला आपण पुढं प्राधान्याने पुढं आणलं पाहिजे, तर तशी काही व्यवस्था आपण निर्माण करू शकू का याच्याबद्दल विचार झाला पाहिजे. शेवटचा मुद्दा मी मांडतो की कौस्तुभ पांढरी-पांडे नावाचा मित्र आहे माझा की जो नागपूर भागामध्ये काम करतो, विदर्भामध्ये काम करतो. तो नैसर्गिक विशेषतः बायोडायव्हर्सिटीच्या क्षेत्रात सध्या काम करतो. पण भटक्या जमातींमध्ये, विशेषतः फासेपारध्यांमध्ये त्याचं काम आहे. त्या फासेपारध्यांपैकी हिम्मतराव नावाचा एक आदिवासी, भटक्या जमातीचा आदिवासी की ज्याला 450 पक्ष्यांचे आवाज काढता येतात. तो एखादा पक्षी बघितल्यानंतर तो पक्षी अंड्यावर आहे का नाही आहे, नर आहे का मादी आहे ओळखू शकतो आपण, पण तो अंड्यावर आहे का नाही हे सुद्धा ओळखू शकतो. तर इतकी प्रचंड पक्ष्यांबद्दलची माहिती असणारा हिम्मतराव
या सगळ्या व्यवस्थेमध्ये, आजच्या या शिक्षण व्यवस्थेमध्ये आणि या बाजारू शिक्षण व्यवस्थेमध्ये त्याचं टॅलेंट आयडेंटिफायच होत नाही, की त्याची अफाट बुद्धिमत्ता जी त्याच्या क्षेत्रातली आहे ती येतच नाही आहे. तर ती येण्यासाठी आपल्याला प्रयत्न व्हायला पाहिजे. दुर्दैवाने न्यू एज्युकेशन पॉलिसी ही फेल झालेली दिसते आपल्याला अनेक बाबतीमध्ये. लोकल नॉलेज सिस्टीम नावाची जी एक व्यवस्था नीट NEP मध्ये आलेली आहे, तर त्यामधून हिम्मतराव हा आयडेंटिफाय होण्याची आणि हिम्मतरावला ताकद देण्याची काहीही व्यवस्था त्या अभ्यासक्रमामध्ये दिसत नाही, त्या शिक्षणाच्या योजनेमध्ये दिसत नाही. ती निर्माण होण्यासाठी खूप वेगवेगळ्या पातळीवर मंथनाची गरज आहे, कृतीची गरज आहे. आणि आपल्यासारख्या या प्रयत्नांनी आपण त्यामध्ये पुढं पाऊल टाकू शकू असा आशा आणि विश्वास मला वाटतो. शेवटचा एक मुद्दा सांगतो. श्रीधर देशपांडेंची आठवण आहे की मी एका गंगापूर रोड मधल्या वरच्या पेट्रोल पंपावर माझी स्कूटी घेऊन थांबलो होतो. पेट्रोल भरून झालेलं होतं आणि हवा भरत होतो. समोर एक गाडी होती पांढऱ्या रंगाची आणि त्या गाडीतून श्रीधर देशपांडे बाहेर आले आणि त्यांनी त्या हवा भरणाऱ्या माणसाला सांगितलं की हवा भर, आणि त्याचे नंतर हवा भरल्यानंतर त्याला शेक हँड केलं आणि 10 रुपये त्याला दिले गुपचूप, कुणालाही कळू नये अशा पद्धतीने. की म्हणजे मजूर आणि श्रमिक जे आहेत तर त्यांना मिळणारं कमी वेतन आणि त्या वेतनामध्ये आपलं योगदान असावं, ही इतक्या छोट्या छोट्या कृतीतून हे असे कार्यकर्ते हे आपल्याला धडा देत असतात. तेव्हा त्यांच्या स्मृतीला वंदन करतो आणि थांबतो.